नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 30 मार्च 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. तुमची कमतरता तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, म्हणून तुम्हाला आपल्या कमतरता कमी करण्याची आवश्यकता आहे. एखादे झाड जसे स्वतः उन्हातान्हात असून देखील दुसऱ्यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे. त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. आज कुणी घेणेदार तुमच्या दारावर येऊ शकतो आणि तुमच्याकडून उधार मागू शकतो. त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगीमध्ये येऊ शकता. तुम्हाला उधार न घेण्याचा सल्ला दिला जातो. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. वृषभ राशी, आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे खराब होऊ शकतो, ज्यामुळे दिवसाच्या शेवटी तुम्हाला खिन्नता होईल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी मर्यादा सोडून वागण्याचा दिवस आहे. प्रेम आणि रोमांस करताना तुम्ही सीमा गाठणार आहात. तुम्ही आराम करण्यात यशस्वी होणार नाही, कारण तुमचे काही तथाकथित मित्र तुम्हाला आराम करू देणार नाहीत. तथापि, प्रत्येक शिक्क्याचा एक चांगला पैलू असतो. या संधीचा उपयोग तुम्ही मैत्री घनिष्ठ करण्यात करू शकता. यामध्ये तुम्हाला फायदाही मिळू शकतो. महत्त्वाच्या आर्थिक कराराच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. घरातील सणांचे उत्सवाचे वातावरण तुमच्यावरील दडपण कमी करेल. तुम्ही केवळ बघ्याची भूमिका न बजावता त्या कार्यक्रमात जरूर सहभागी व्हा. मिथुन राशी, आज तुम्ही घराबाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. व्यवस्थित संवाद साधून आणि सहकार्याने जोडीदाराशी संबंध सुधारतील. आपल्या प्रेमात कोणीही फूट पाडू शकणार नाही. कुणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकाल, परंतु तुम्ही एकटे असाल, परंतु शांत नाही. तुमच्या मनात आज नवीन चिंता असेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करत आहे व्यक्त करा. टीव्हीवर सिनेमा पाहणे आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत गप्पा करणे यापेक्षा उत्तम काय असू शकते. जर तुम्ही थोडा प्रयत्न केला तर तुमचा दिवस काही या प्रकारे व्यतीत होईल. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. कर्क राशी, आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिसमध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. जर तुम्ही असे केले नाही तर तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. सामाजिक कामात रमाल, परंतु अन्य लोकांना तुमची गुपिते सांगणे टाळा. आज अचानक प्रणय राधन करण्याचा योग आहे. कर्मकांडे, होमहवन, शुभकार्याचे सोहळे घरीच करा. खूप कालावधीनंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार कोणत्याही भांडणाशिवाय शांत दिवस घालवाल. फक्त प्रेम कराल. घरात धार्मिक कार्य होऊ शकते, परंतु तुमच्या मनात कुठल्या गोष्टीला राहून चिंता कायम राहील. तुमच्या पत्नीसोबत कौटुंबिक अडचणीबाबत चर्चा करा.
प्रेमळ दाम्पत्य म्हणून जगता यावे यासाठी पती पत्नी दोघांनीही एकमेकांच्या संगतीत वेळ घालवून प्रेमळ नाते घट्ट करा. तुमची मुलेही घरातील शांतता, आनंद याचा अनुभव घेऊ शकतील. त्यामुळे तुम्हा उभयतांमध्ये अधिक उत्स्फूर्तता आणि स्वातंत्र्य तुम्हा दोघांना अनुभवता येईल. सिंह राशी, आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्राच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्यासाठी बरीच संधी मिळेल. कुटुंबाच्या आघाडीवर सारे काही सुरळीत असेल आणि तुमच्या योजनांमध्ये त्यांचा संपूर्ण पाठिंबा तुम्ही अपेक्षित धरू शकता. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला एकमेकात गुंफलेले. आज जितके शक्य असेल तितके लोकांपासून दूर राहा. लोकांना वेळ देण्यापेक्षा स्वतःला वेळ द्या. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा जोडीदारही त्यापैकीच एक आहे. वेळ फ्री आहे परंतु खूप महत्त्वाचाही आहे. म्हणून आपल्या संपूर्ण कार्याला पूर्ण करून तुमचे येणारे दिवस निश्चित होऊ शकतात. पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कन्या राशी, तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल. कुटुंबियांच्या गरजांना प्राथमिकता द्या. त्यांच्याबरोबर आनंदी आणि दुःखी प्रसंगात सामील व्हा. तुम्ही त्यांची काळजी करत आहे त्यांना कळू शकेल. सामाजिक अडथळे ओलांडणे शक्य होणार नाही. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस. जेव्हा तुम्ही तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी, तुमचे कुटुंबीय, नातेवाईकापर्यंत पोहोचवतील. आज विदेशात राहणाऱ्या कुणी व्यक्तीकडून तुम्हाला काही वाईट वार्ता मिळू शकते. निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे. त्याचा उत्तम वापर करा. तुळ राशी, क्वचित भेटीगाठी होणाऱ्या लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. तुमच्या स्वप्नातील राजकुमारीशी आज तुमची भेट झाल्यामुळे तुमचा आनंद गगनात मावणार नाही. तुमचे हृदय धडधडेल. रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेब सिरीज पाहू शकता. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. तुमची बोलण्याची पद्धत आज खूप खराब असेल, ज्यामुळे समाजात तुम्ही आपला मान सन्मान खराब करू शकता. घरगुती काळजी तुम्हाला बेचैन करेल. दीर्घकालीन दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. वृश्चिक राशी, सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आज तुम्ही त्या लोकांना उधार देऊ नका ज्यांनी तुमची मागील उधारी चुकवलेली नाही. शाळाकरी प्रकल्पासंबंधी धाकटे तुमच्याकडे सल्ला मागतील. आपल्या प्रिय व्यक्तीचे अस्थिर अनियंत्रित वागणे रोमॅन्टिक दिवसाचे वाटोळे करू शकते. कार्यक्षेत्रात कुठले काम असल्यामुळे आज तुमची संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. तुमच्या जोडीदाराच्या अस्वास्थ्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल. आपल्या जीवनसाथीसोबत एक कॅन्डल लाईट डिनर करण्याची शक्यता आहे. तुमच्या सप्ताहाच्या थकव्याला दूर करू शकते. प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. धनुराशी, तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत.
जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणते कठोर विधान करण्याची काळजी घ्या. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा जोडीदारही त्यापैकीच एक आहे. दिवा स्वप्न पाहणे वाईट नाही. या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार मिळवू शकता. असे तुम्ही आज करू शकता कारण तुमच्याजवळ वेळेचा अभाव नसेल. तुम्हाला उत्तेजित करणाऱ्या, उल्हासित करणाऱ्या उपक्रमात स्वतःला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला बराच आराम मिळेल. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मत्सर करू नका. मकर राशी, आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवेत व्यतीत केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल. कठीण दिवस आता संपले आहेत. आता तुम्हाला आपल्या जीवनाला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार केला पाहिजे. दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकता. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. जर तुमची धनसंबंधित काही गोष्ट कोर्ट कचेरीत अटलेली असेल तर आज त्यात तुम्हाला विजय मिळू शकतो आणि तुम्हाला धनलाभही होऊ शकतो. ज्या नातेवाईकांनी आपल्या कठीण समयी मदत केली असेल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हे छोटेसे भावपूर्ण देखील त्यांचा उत्साह वाढवू शकते. कृतज्ञता ही आयुष्याची खुमारी वाढवणारी असते आणि उपकार न मानणे हा दोष असतो. प्रेमी युगलांनी आपल्या कुटुंबाच्या भावनांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. आज तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल आणि वेळेचा वापर तुम्ही ध्यान योग करण्यात घालवू शकता. तुम्हाला आज मानसिक शांततेचा अनुभव होईल. कुंभ राशी, सुखद आणि अनोखी संध्याकाळ साजरी करण्यासाठी तुमच्या घरी नातेवाईकांची गर्दी होईल. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. वेळेसोबत चालणे तुमच्यासाठी उत्तम असेल, परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जेव्हा कधी तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल, आपल्या जवळच्या लोकांसोबत वेळ घालवा. अनपेक्षित पाहुण्यामुळे तुमचे प्लॅन कदाचित बारगळतील, पण तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल. आज काही अधिक करण्यास नाही तर आपल्या घरातील सामानांना दुरुस्त करून तुम्ही आपल्यात व्यस्त राहू शकता. तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये असाल. आर्थिक प्रश्नामुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. मीन राशी, दूरवर राहणाऱ्या नातेवाईकाकडून अनपेक्षितपणे गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस ठरेल. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखेच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईज देऊ शकता. आपल्या सर्व कामांना सोडून आज तुम्ही त्यांच्यासोबत वेळ घालवू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज एक उत्तम संध्याकाळ व्यतीत करणार आहात. रात्री तुम्ही आज आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकता आणि आपल्या जीवनात चालत आलेल्या गोष्टींना सांगू शकता. तुमच्या पैशामुळे आज अनेक समस्या निर्माण होतील. तुमचा खर्च खूप अधिक होईल किंवा तुमचे पाकीट हरवेल. निष्काळजीपणामुळे काही तोटा निश्चितपणे होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.